राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सांगली जिल्ह्यातल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात लय चर्चा चालली तुम्हाला सांगतो. आणि हे प्रकरण असं आहे की बाबा असं कधी ऐकायला मिळत नाही. नेमका काय विषय आहे आपण खोलात जाऊन बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातं. आता आपण रस्त्याने चाललो आहे, तुम्ही बघितलं असेल कधी डांबरी गाईचं शेण असेल, म्हशीचं शेण असेल, शेणाचा पव असतो, त्याच्यातून जर गाडी गेली ना तर सगळ्या ठिसऱ्या उडत्या सगळ्यां. कसं कंडिशन होती तशा प्रकारचं नात्याचं झालेलं आहे. कुठं नातं म्हणजे चुलतन मामा आमका तमका तसलं नाही. चार भिंतींच्या आत रक्ताच्या नात्याचा विषय आहे. विषय गंभीर आहे, आपण खंबीर आहे. नेमकं काय होतं बघू. सांगली त्यात तासगाव तालुका आणि तासगावमध्ये कासार गल्ली या ठिकाणी घडलेली घटना आहे. म्हातारी वडील रामचंद्र माळी, बायको संगीता माळी. आता रामचंद्र माळी म्हणजे असा माणूस की नावाप्रमाणे रामाचाच अवतार धरून झाला. ती बायको थोडी आफाट, चिडकी, किरकिर करणारी, लय डोकंच लावायचं नाही, हाई चुकानी खायची, डोक्याला ताण नाही, शांत स्वभावाचा माणूस, एक हाणली तर दुसरी पुढं करणारा माणूस, मस्त माणूस एकदम. काम काय, आयुष्यभर ह्या माणसाने लोकांच्या तोंडात 4-2 गोड घास घालण्याचा प्रयत्न केला. आचारी तुमचं काय कार्यक्रम असो काय असो, आचारी सांगतात ना, आचार्याचं काम करायचं. ते दगी पुढं उष्णते पुढं चालायचं त्याचं, आणि 4 पैसे त्यांनी ती बायकोला आणलं, प्रपंच चलून दे बा आपला. संगीता माळी ही जी महिला आहे ही अक्षरशः काम कधी असतं कधी नसतं, दुनी भांडी करायची लोकांची. जेवढी गरीब परिस्थिती तेवढा माणूस कसा दुरीत चालतो तुम्हाला सांगतो का. पुढच्या आठवड्याची बाजारची पंचायती, बाजार तर मिळला पाहिजे माणसाला, असा विषय असतो. खायचं काय. 3 अपत्य झाली. सगळ्यात मोठा होता मुलगा, त्याचं नाव आहे मयूर माळी. 2 नंबरला पोरगी झाली काजल माळी आणि 3 नंबरला कोमल. अशा 3 मुली, 2 मुली 1 मुलगा. काळ काय कोणासाठी थांबलेला नाही. दिवस निघून गेलं. कोणाच्याही डोक्यात नव्हतं की परिस्थिती भविष्यात आपल्या डोळ्यापुढं काय वाढून ठेवलं. फार भयानक गट्टा आहे. जसा हा जो मुलगा आहे मयूर माळी, हा थोडा बुद्धिमत्तेला चांगला, त्याला शार्प माइंडेड म्हणतात. इतरांच्या लाखो हजारो मुलांच्या प्रमाणे जगणं, त्यांच्याप्रमाणे लोकांच्या प्रमाणे जीवन जगणं ही सर्वसामान्यात मोडून घेणं, लक्षात घ्या. पण काही मुलं आणि मला मुलांच्याकडून आता नवीन पिढीकडून लय अपेक्षा आहे. ती गुटखान वाकडे तिकडे गाडी ती पोरीच्या मागं पुढं ही फिरण्यापेक्षा स्वतःची भाऊ काय लायकी भाऊ, आपली नेमकी किंमत किती. आपल्याला 100 रुपयासाठी आईचं पैसे मागावं लागतात. 100 दे, 50 दे. 100चं मत आईला माहिती आहे, त्यात 40 रुपये घातलं तर गोळे त्याला पुढा येतो. याला 100 देऊन याचं गुट केला. काही मित्रांना ती लाल मुत काय म्हणतात, ती काहीतरी आहे बा, ती लाल स्टिंक तसलं पेने काय वाटलं झालं फार. त्याच्यामुळे आपली ऐपत काय, लायकी काय ही बघितलं पाहिजे. ह्याला म्हणतात शार्प माइंडेड माणूस. त्या मयूर असा पोरगा होता की सालं गरिबीत जन्माला आले पण गरीब म्हणून मारायचं नाही, काहीतरी कमवून दाखवायचं ना. अशीच पोरं आयुष्यात सक्सेस होतात. मी सांगतो तुम्हाला, काय करून पैसे कमव, ते कुठली कला हस्तगत करणार. आपल्या भागात नेमकी कशाची कमतरता आहे. शेती बोल, इथं पंप फवारण्यात पण इथं पंप दुरुस्तीचं दुकानच नाही बा, मोटर बिटर. ते शिकून आलं 2-3 महिन्यात का निम्याला पैसे आहे ना. 200ची मोटर 400 रुपयाला. पण करणाराला ते असं हे फोकाट नाही. केस काढायला गेला लोकांना, केस काढायला सुद्धा मुलांना पैसे नाहीत. आईला बापाला म्हणतात पप्पाच्याकडून घेऊन घे. लाज वाटली पाहिजे. याला केस खालून वरून आले पण याला पैसे कमवायची अक्कल नाही. यांचा भविष्य काळ अत्यंत विषय. लग्न तर होणार, लग्नाचा विषय सोडून द्या. त्याची बायको म्हणजे मोबाईलच, रोज वेगवेगळी. रोज वेगवेगळी. त्याच्या समाधान मान, निवांत झोप, डोक्याला ताण नको. यांचं संपलंय जवळजवळ. पण जे कर्तृत्वान आहेत ना त्यांच्यासाठी सांगतो, हा मयूर कर्तृत्वान. ह्याला गरीब आहे, आपण श्रीमंत झालं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग त्यांनी डोकं लावलं की शेती, पारंपरिक शेती याच्यात काय लय मजा नाही. त्याला जोडधंदा असेल तर शेतकऱ्याला पुरा दाबलेला आहे सरकारने सगळ्यांनीच. शेतकऱ्याबद्दल कुणालाही सहानुभूती नाही, समजू नका सहानुभूती आणि दुनियादारी. अगदी कोपऱ्यात 2 बारीक अक्षरात ओळीत लिहिलेला असं आत्महत्या केली म्हणून. पण त्याच्या कुटुंबावर काय बेततं काय त्यांच्याच आत्म्याला माहिती. ते कमिशन खाणाऱ्यांना कळणार नाही. ते गव्हर्नमेंटचा पगार खाणारा तर अजिबातच कळणार नाही. तुम्हाला सांगतो तळतळाट असतो. ओ बीपी शुगर आणि ते कशामुळे, याच्यामुळेच
कुठंतरी बॅलन्सिंग झालं पाहिजे. झालं ह्यांनी काय केलं की बाबा आपल्याला काहीतरी बनवायचं, काहीतरी करायचं आहे. मग त्यांनी असं विचारलं, आलं एक व्यवसाय असा इथं ह्या सांगली शहरात भाजीपाला चांगला चालतो आहे. शेतकऱ्याकडून डायरेक्ट जर खरेदी केली तर 20 रुपये किलो, 10 किलोचं 10 किलो वांग्याचं कॅरेट 200ला मिळते, 10 किलोचं. आलं इथं 200 रुपयाचं वांगं 20 रुपये किलोनी मिळते, 20 रुपये पावशेरने विकलं जाते, 80 रुपये किलो, कमी जास्त करून 60ने, 50ला तर मारणंच नाही. ह्याच्यात फायदा आहे बा. भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. भाजीपाल्याच्या व्यवसायात त्यांनी इतका जम बसावला की त्याला 2000-3000 महिना लाख रुपये सुटायला लागलं. बघा पोरगा, लाख आल्यात म्हणून त्यांनी लगेच बिअरवर नाही गाठलं, ध्यानात ठेवा. लाख आल्यात म्हणून त्यांनी 4 भुतं गोळा करून बिगर कामाचे रोटी पण तर नाही गोळा केली. लाख आल्यात म्हणून पल्सर नाही घेतली 150 cc बजाज, 4 महिन्यात इंजिनाला गंज लागतोय, 2 वर्षात इंजिन काम. व्हॅल्युएशन 12,000 रुपये, नाही तर ॲव्हरेज 40. वाटलं झालं पोरांचं. यांनी डोकं लावलं, म्हणला लाख 2 लाख त्यात ना थोडं पैसा आढळलं की 3 गुंठे एक ठिकाणी जागा घेतली. जागा घेऊन टाकली. जागा घेतली की आपण म्हणतो जागा घेऊन टाकली, आता काहीच विकून टाकायची किंवा काय असं कर. परत जे पैसे येत्यान त्या जागेवर त्यांनी 2 मजली 3 मजलीचं कंस्ट्रक्शन चालू केलं. कंस्ट्रक्शनाचे 4 फ्लॅट तयार झाले. जागा त्याचीच, कंस्ट्रक्शन त्याचंच. फ्लॅट काय थोडं की मागे, काय लय मागे. नकली घर आहे ना प्लॅस्टिकचं, तेवढं ते घ्यायला गेलं तर लाईट लावलेलं 500ला मिळते, 500ला. इथं ओरिजिनल घर आहे, काही लाखात व्यवहार होते. ती दुप्पटचा धंदा. हा 20 लाखात बांधकाम झालं, 5 लाखाची जागा धरून झाला, 25ला, 25चे 50 होणार बांधकाम. 25 आलं म्हणजे काय सोपे काय. एक फ्लॅट विकला, वर्षात पैसे रोकडा केले की दुसरी जागा. कंस्ट्रक्शनमध्ये जम बसावला. शार्प मांडेड पोरगा होता, हुशार पोरगा होता, जिद्दी पोरगा होता. ह्या पोरांनी मयूरनी त्या ठिकाणी काही दिवसात परिस्थिती बदलली. आता पैसे आले की माणसं जीवनमान बदलतं, असा विषय. आमच्या पाठीमागच्या 17 पिढ्यामध्ये अजून कोणी जॅकेट घातलं नव्हतं, असा विषय. मी जॅकेट घालतोय ना, भले बघ ती ह्याच्यासाठी का आहे ना, आपलं यूट्यूबसाठी का, पण घालतो ना तसा. ते कधी बरं वाटतं, कधी कधी ते बाहेर गावात गारायची लाज वाटते, लोक हसतात, येडं म्हणतात, जाऊन द्या मग. ह्या घटनेमध्ये त्या पोरांनी कोट्याधीशाकडं धाव घेतली. म्हणजे 1 कोटी सहजपणे जमावणारा माणूस. त्याचे मनाला काय वाटलं माहीत नाही, पण त्यांनी स्वतःचा जो अंतर्गत आतला जो आत्मा आहे ते त्याला सांगायचा की लय खाणं चांगलं नाही, लय आपण गरिबी जवळून बघितलेली आहे. आता आपण लोणी ब्रेडला चाकूनी लावून खातोय, सफरचंद आहे गारगार. पण ज्या वेळेस आई काळा चहा करून द्यायची आणि त्याच्यात बटर बुडवून खायचं. बटर माहिती होतं मला, बटर दुकान असते बघा, रुपयाला एक बटर. असे दिवस काढलेले आहेत. नाही काय म्हणते, शिळी चपाती रोल करायचा आणि चहात बुडवून हाणायची. तेच काय नाही, आपण साधे माणसं. महिना 1 लाख म्हणजे 12 ते 14 लाख दर वर्षाला त्यांनी खर्च केला सोशल वर्क. कोणाचा काही कार्यक्रम असो तिथे याचं अन्नदान, सप्ताह असतो, पूजा असते, काही पण तुमचं काही सांगा, कोणाचं दुखलं खोपल्याचा विषय नाही, काय नाही. त्याच्यामुळं मला त्याचे ते गुण आवडले. 12-13 लाख रुपये खर्च करणारा पोरगा. आता तो मोठा झाला, बाकीच्यांची काय अवस्था आहे बघू. वडील काही एक नाही 2 नाही, ते आपले शांत, डोक्याला ताण कर, कोणालाच विरोध करत नव्हते. 2 बहिणी होत्या. ह्या 2 बहिणीपैकी काजल आणि कोमल. ही काजल जी बहीण होती ह्याच्या पाठची, ह्या काजलनी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी मस्तपैकी गुण उधळायला सुरुवात केली. काय तिला कंट्रोल नसून होत, अजून जिवंत आहे, आतमध्ये लॉकअपमध्ये आता. पण हा माझा एक अंदाज हा निम्फोमेनियाचा असला पाहिजे, समाजाला माहितीच नाही. आपला चॅनल बारीक आहे, काही लई लोक 17, 18, 14 कोटीच्या आपल्या राज्यामध्ये 18-20 लोक फॉलो करतात, म्हणजे ही काय लई मोठी गोष्ट नाही. लोकांना माहिती नाही, ती लोकांना माहिती झाली पाहिजे. शरीराची काही संप्रेरक अनबॅलन्सिंग झाल्यामुळे रक्तात ऑक्सिटोसिन, डोपामाइन सारखी संप्रेरक स्त्रवल्यामुळे त्या मुलीची, स्त्रीची कामेच्छा म्हणजे संबंध करण्याची ही इतकं प्रचंड वाटतं की त्या जागेवर पार खाज येणार, ती चोळावं लागणार, कधी कधी गार पाण्यात बसतात काय. पण ते आणि त्याच्यात जर नवरा तर काय कुठं पुरणार, ती काय 10-15 मिनटात जाऊन द्या गाडी, ते लगेच पडतं बाजू, त्याचा काय विषय नाही. ती हापकून मरण एखाद्या वेळी, त्याला जर दाबून धरलं जाम तर त्याचा विषय नाही. मग करायचं काय बरं, बाहेर कुठं डोकं लावत अनेक दिवसामध्ये मर्डरची शक्यता जास्त आहे. बरं कोण कसा मिळतोय ते सांगता येत नाही, लय त्रास. त्याच्यावर मेडिसिन औषध उपलब्ध आहे, त्याचा कोर्स केला
आणि रक्त काढून आपलं थोडं टेस्टिंग केलं की त्याच्यावर लगेच त्याचं प्रमाण कळतं आणि कोर्स केला की नॉर्मल. हे माहीत नसल्यामुळं त्या मुलीच्या काम्याच्या एवढ्या वाढल्यात, 2-2, 4-4, 5-5 बॉयफ्रेंड, कधी कधी दोघं तिघं संगच वाईट कार्यक्रम. हे असलं म्हणलं बोबाटा हलटायला लागतो की एक तर पूर्वीची जात आणि म्हणते ह्याला भाऊ एवढा मोठा काय करतोय बघा, ही त्याचीच बहिणी बरं काही, हो अशी पोरं फिरावती ना अशी मी. ह्याच्या जशी कानावर चर्चा गेली, आता आहेत ना एवढ्या मोठ्या माणसाचं असणारच की बाबा मयूर असा असा विषय आहे बा, याच्या तर पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी जाणून घेतलं की खरंच बहीण चुकती का, त्याच्या पाठचीच होती. हाणून मारून शिवाय देऊन कान फाडून सगळं बैल, पण पोरगी काय का ना चायला म्हणला हे कांदा सडलेलाच आहे, पण ही बारकीला ती येड लावायचा, बारकी आहे म्हणून वाचली पाहिजे. त्यांनी काय केलं, ही कोमल म्हणून जी बारकी होती तिची बहीण, तिला उचललं मामाकडे नेऊन ठेवलं. मला शाळा वेळ मामाला म्हणलं तुम्हाला काय लागतं पैसे देतो, हिला इथं राहून द्या, हिच्याकडे बघू तुम्ही. आणि मग ती पोरगी काय का ना बाबा, लय डॅशिंग रॅशिंग पोरगी, वैतागून त्यांनी शेवट त्या पोरीला लई दामदपट करायला सुरुवात केली. घराच्या बाहेर निर्बंध, मोबाईल नाही, आमका नाही तमका नाही, असं केलं. पोरगी एवढी डॅशिंग ती काजल, तिने आईला सपोर्ट मागितला की आपण आपल्या सख्या भावाचा काटा काढू, याला खलास करू, तुम्हाला मदत कर, असं कर तसं कर. कशी काय तयार झाली कुणाला माहिती तुमच्यापर्यंत मी जी पोहोचवतोय, जी पोलिसनी मीडियाला दिलेली, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अथर्व म्हणून एक पुतण्या आहे ह्याचा मयूरचा. ह्या पुतण्याचं आता घरगुती संबंध त्यांचं चांगलं होतं, पुतण्या म्हणजे भावाचा मुलगा, त्याचं सुद्धा स्टेटमेंट फार गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितलं आणि घटना इतकी भयंकर घडली, ह्या दोघींनी ठरवलं की याला संपवायचा. आता संपवायचा कसा, तर मनासारखं मला जगू देत नाही म्हणून याला मारायचा, असं त्यांनी दोघींनी ठरवलं. आईलाच वळती करून घेतली पोरीनी, भावाला सख्या. ज्या दिवशी मारायची ती आता 2 दिवसापूर्वीची घटना आहे, म्हणून तर म्हणलं डिटेल बाहेर मी अजून एखाद्या एपिसोडच्या बनी, पण मला माहिती नेमका काय विषय, पण आता बोलता येत नाही का, पोलीस तपास चालू आहे, केस अजून स्टँड झालेलं नाही, 2 दिवसापूर्वी खून झाला आहे. त्या आईने आणि पोरीने मिळून 2 मे हे रोजी तारीख निवडली. 2 मेला संध्याकाळच्या जेवणात म्हणले गुंगीचं औषध टाकायचं आणि ते मेल्यानंतर मारायचं त्याला. 2 मेला संध्याकाळी हा आलाच नाही. घरात काय चाललं ही तुम्हाला मला नाही, पण ज्याच्या त्याला माहीत असतं. ह्या आठवड्यात तब्बल 2 ते 3 वेळा ह्या मयूरनी त्याचा पुतण्या आहे, त्या पुतण्याला फोन केला अथर्वला, मला माझं जर काय बरं वाईट झालं तर तू माझ्या घरच्यांची सगळ्यांची काळजी घे. बघा म्हणजे क्लिक होतं. असं समजू नका देव नाही, परमेश्वरी अंश जगात नाही, सगळे जगात. फक्त आपल्याला देव नको आहे, आपल्याला त्याचं नावसुद्धा नको आहे, अशी मानसिकता आहे. आपल्याला फक्त गुणवळ्यासारखं पटकून जगायचं, पटकून तोंडावून जायचं, कार्यक्रम 0 मिनिटात ओके करून टाकायचा. आणि तुम्ही जेवढं कमवून ठेवताना अजिबात मनात आणू नका की तुमची संतती कदाचित ठेवीन, पण नातू आईला खाखानाच. त्यावेळी तर गौतम पाटीलच आता अशी करते, त्यावेळी तर कसे करते गौतम पाटील, त्यावेळेच्या गौतम पाटील, पुढच्या काळातल्या सोपई सगळं नाश. आता बघा महत्त्वाची गोष्ट, भाऊ काय जेवायला नाही, औषध काय खाल्लं नाही, आयला म्हणजे वाचला काय. दुसऱ्या दिवशी 3 तारीख उजाडली, शनिवारचा दिवस होता. रात्रीचा तो आला, कधी हिने काय केलं, पाण्यात टाकलं त्या आईने औषध. बहिणींना आई दोघी जाग्याच दिलं पाण्याची बाटल्यातून, ती औषध गुंगीचं पेले होते. 4:30 वाजता दरवाजा उघडला तर तो हलावला तरी उठाना, म्हणजे गुंगीच्या औषधाच्या प्रभावाखाली होता. त्याच्या बहिणीने, सख्या मयूरच्या बहिणीने काजलने चांगला 6-7 किलोचा दगड बाहेरून घेऊन आली आणि 2दा त्याच्या डोक्यात घातला. 2दा डोक्यात घातला. डोकं फुटलं, माणूस मारा काय लागत आहे, डोकं फुटलं, पोरगा ताटफडून खालाच झाला. तरी जिवंत होता. काय माणूस लगेच मरतो का. तेवढा दगड बाजूला टाकला की चाकू आणला किचनमधून, त्याचा एक कान कापला त्याने. ध्यानात ठेवा, का कापला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही केस पोलीसच्या दृष्टीने फार म्हणजे महत्त्वाची. तुम्हाला सांगतो आता डिपार्टमेंट कसं तपास करते त्याच्या अवलंबून ते करतीलच समजा. दुसरी गोष्ट, त्याचं जे लिंग आहे प्रायव्हेट पार्ट सख्या भावाचा, हा कापून काढला. तो वेदनेत इवळत असेल किंवा बेशुद्ध असेल किंवा जीव गेला असेल, कारण दगड आधी घातला होता. एका बहिणीने आईने केलेलं कृत्य संगनमताने.
त्याच्यानंतर पेट्रोल ओतलं आणि ते पेटून दिलं. लागली घराला आग. घराला आग लागल्यावर ते पोलिसांना कळलं. फायर ब्रिगेडची गाडी तिथं आली. शहरात ठिकाणी विजावलं. पोलिसांनी आलं बघितलं तर डोक्याचे केस जळालेले. आता जळलेला माणूस तुम्हाला माहिती आहे कसं, माणूस मेलेला होता तो मयूर. पण त्याचं म्हणजे समाजकार्य एवढं होतं की प्रचंड लोकांची घरी त्याचं मित्रमंडळ अमकं तमकं. पोलिसांनी बघितलं आयला माणूस मेलाय, आग लागली पण पिटून घेतल्या प्रकरण नाही हा. ह्याच्या डोक्यालाही काय जखमा आहेत मोठ्याल्या. ह्याचं कोणाचं वाटते प्रकरण. बॉडी उचलली, पंचनामा केला, तिथून रिपोर्ट मागितला व्यवस्थित. त्यांनी सांगितलं डोक्यात दगड घातलेले मृत्यू. सगळा विषय कळून आला. मग पहिल्यांदा पोलिसांना जी काय माहिती कळली असं तर हिच्या बहिणीचं लफडं सगळीकडं, बॉयफ्रेंड आमकी तमकी. आत्ता सध्या जे आरोपी आहेत ह्या आरोपीमध्ये आणि बापाचा काय याच्या संबंध, कारण बाप आहे ना रामचंद्र माळी यांना सकाळी यांनी घराबाहेर काढून दिला होता. काहीतरी काम सांगितलं होतं, तो काय विचारा घर नव्हतं. त्याचा काही या घटनेशी संबंध नाही. दुःख असलं तर आहे पण संबंध अजिबात नाही. पण ह्या माई लेकीने मिळून सक्का भाऊ मारलाय आत्तापर्यंतची घटना. आता ही त्यांना अटक केली आहे, त्यांना आत आहे. त्यांनी जो जबाब दिला त्याच्यामध्ये ते म्हणले की मला संपवायचं होतं त्याला, मी माझा बदला घेतला, असं झालं तसं झालं, अशी ती बोलती बहीण. आणि आता ते 18च्या पुढची 19 वर्ष वय, ती काय कोण बाल गुन्हेगार नाही आहे. एक मुलगी वडील आहेत मागं. दोन गोष्टी तुम्हाला सांगतो महत्त्वाच्या. हे जे घडलं ना हे आता प्रेस पुढं मीडियाने जे पोलिसांनी जे सांगितलं प्रेसला तितकं म्हणजे आतमध्ये अजून काहीतरी दडलेलं असणार हे आहेच कारण. पण दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत की एक बहीण सख्या भावाचं प्रायव्हेट पार्टच का कापेल आणि कानच का कापेल. प्रत्येक गोष्टी मागं रिझन असतात, ध्यानात ठेवा. नेमकं आतलं कारण काय आहे किंवा काय विषय, भावाची चूक होती का बहिणीची चूक होती का अजून तिसरा अँगल काय, हा तपास आता झाला. कारण घटनेलाच मला 48 तास झाल्यात इतक्या लवकर. पण आपल्या जे सांगलीचं पोलीस दल आहे एक नंबर काम करणारे आणि घटना फार वेगाने सगळी की बहिणीने आईने मिळून जर भावाला मारते, भयानक गोष्ट आहे ही. समाजात काही व्हायला लागले आता तुम्हाला सांगतो. आणि ही नाती म्हणजे रक्ताची नाती जवळची एकत्रित. नेमका काय विषय असला पाहिजे. त्या लहान बहिणी जी मामाकडे ते सुद्धा स्टेटमेंट गरजेचं आहे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांचं स्टेटमेंट गरजेचं आहे. आणि मला आतून स्वतःला अशी एक फिलिंग देते तुम्हाला सांगतो की या केसमध्ये ती आई आणि मुलगी भविष्यात लवकरात लवकर कोर्ट टाकून निघणार. कारण लाखो कोट्यावधी रुपये आहेत मागं संपत्ती. मोठं वकील गाठला की काही सांगता येत नाही. पण कोर्टाला तून ह्या दोघी सही सलामत बाहेर निघतात असं मला आतून वाटतं. एक माझी फिलिंग सांगतो वैयक्तिक, का त्यात मीडियाचा काही संबंध नाही. मला वाटतं तसं की ज्याच्याकडं पैसा आहे ना तो काही करू शकतो अशी परिस्थिती. पण खरंच हा मयूर का गेला आणि त्याच्या पाठीमागं नेमकं कारण काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. रामकृष्ण हरी माऊली.